नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 5 ऑगस्टच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे रत्नाकर आणि राजश्री हे देवाच्या मंदिरामधून आलेले असतात. तेव्हा आता राजश्री आता आल्याच्या नंतर तुरंत सिंधूच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा आता रत्नाकर आता राजश्रीला थांबवतो आणि म्हणतो, अगं कुठे जायला निघाली आहे तू? तेव्हा आता राजश्री आता रत्नाकरला म्हणत असते, काही नाही, हे थोडं देवाकडून मी देवीचं कुंकू आणलेलं होतं आणि तेच मी आता सिंधूला लावायला जात होती. तेव्हा आता रत्नाकर आता राजश्रीला म्हणत असते, अगं झोपली असेल ती. तेव्हा आता आता ती काही ऐकत नाही आणि ती डायरेक्ट सिंधूच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा आता तिथे आता रुक्मिणी येते आणि रुक्मिणी म्हणते की सिंधू ही तिच्या रूममध्ये नसेल आणि ती राघवच्या रूममध्ये असेल. तेव्हा आता राजश्री आता डायरेक्ट सिंधूच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा आता रुक्मिणीने असं म्हटलेलं असते, कारण की तिला असं वाटते की कृष्ण हे आपल्या रूममध्ये नसते आणि ती बाहेर गेलेली आहे असं आता रुक्मिणीला माहिती नसते, म्हणूनच ती आता राजश्रीला असं सांगते. तेव्हा आता इकडे आता राजश्री सिंधूच्या रूमकडे जायला निघालेली असते आणि ते आता तिकडे गेल्याच्या नंतर आता राघवच्या रूममध्ये आता पिंकी आणि इकडे सिंधू हे दोघेही जणी बोलत असतात, तिघेही जण बोलत असतात. तेव्हा आता इकडे पिंकी आता सिंधूला म्हणजेच कृष्णाला म्हणत असते, देर इज अ कृष्णा असं म्हटल्याच्या नंतर आता इकडे आता हे सर्व काही आता राजश्री ऐकते आणि ती म्हणते, कोण आहे ही कृष्णा? आता असं म्हटल्याच्या नंतर आता राघव आणि सिंधूला तर खूप मोठा धक्काच लागलेला असतो, कारण की सर्व काही आता राजश्रीने ऐकून घेतलेलं असते. आता इकडे आता राजश्रीला सुद्धा आणि आता रत्नाकरला सुद्धा खूप मोठा धक्का लागतो, कारण की सिंधू आता इकडे राघवच्या रूममध्ये असते. म्हणून आता मित्रांनो, त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.